नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुन कोर्टामध्ये सांगतो की सायली सुभेदार यांच्यावरती जे काही आरोप करण्यात आलेले होते, त्यासाठी जे काही पुरावे दाखवण्यात आले होते ते सगळे काही खोटे होते. आता हे ऐकल्यानंतर सायलीला आणि बाकी सगळ्यांनाच खूप मनातून धीर वाटतो. अर्जुन कोर्टात सांगतो की यांनी जे काही पुरावे सादर केले होते ते सगळेच खोटे आहेत आणि हे मी पुराव्यानिशी सिद्ध करू शकतो. शेंडेंनी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट शेंडे, तुम्हालाही माहिती आहे की मी कुठलीच वाक्य, कुठलीच गोष्ट मी पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही. हे तुम्हाला माहिती आहे ना. मी सगळं पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवतो. ॲडव्होकेट शेंडे पहिल्यापासून हेच म्हणत आले आहे की माझ्या क्लायंटनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली. पण जी मुलगी पीडित आहे, सोनल, ती मुलगी मुळात 17 वर्षाची नाहीच आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे जेव्हा वडगावला आग लागली होती त्यावेळेस तिचा वाढदिवस होता, तोही 3रा. मग या हिशोबाने तिचं वय आत्ता 21 असायला हवं. मग तो सायलीला काही प्रश्न विचारतो की तुम्ही जेव्हा तिचा फॉर्म भरला होता तेव्हा तिचं वय तिने काय सांगितलं होतं. सायली सांगते की वडगावच्या जत्रेच्या दिवशी तिचा 3रा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी ती त्या यात्रेमध्ये सुद्धा गेली होती आणि तेव्हाच आगीमध्ये तिच्या आईवडिलांपासून ताटातूट झाली. मग त्या हिशोबाने पाहिलं तर तिचं वय आत्ता 21 असायला हवं आणि मग तेच मी फॉर्मवरती लिहिलं होतं. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात की मिस सायली सुभेदार यांचं आपण स्टेटमेंट ग्राह्य धरू शकत नाही ना. तेव्हा अर्जुन म्हणतो मी पीडित मुलगी सोनलला काही प्रश्न विचारू इच्छितो. तेव्हा सोनल विटनेस बॉक्समध्ये येते. अर्जुन तिला प्रश्न विचारतो की तुझं आत्ताचं वय किती आहे, कारण सायली ताईला तू जेव्हा सांगितलं होतंस की तुझा 3रा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी आग लागली होती, तेव्हा सोनल स्पष्टपणे खोटं सांगते की मला काही आठवत नाही आहे. असं मी सायली ताईला काही सांगितलं असं मला तरी आठवत नाही. या गोष्टीला खूप दिवस झाले, पण पुण्याच्या गुरुजींनी सांगितलं होतं की माझं वय 17 आहे आणि मग मी तेच वय त्यांना सांगितलं. कुसुम म्हणते ही स्पष्टपणे खोटं बोलते आहे. अहो मधुभाऊ, मी ऐकलं होतं तिने तिचं वय 21 सांगितलं होतं. सायलीलाही प्रश्न पडतो की ही खोटं का बोलते आहे. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, काही हरकत नाही. सोनलला तो जायला सांगतो आणि त्यानंतर तो सुरेश कदमला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो. त्यावेळेस अर्जुन त्याला काही प्रश्न विचारतो. आता राकेश आणि सचिन चांगलेच घाबरतात. सुरेश कदमला अर्जुनने विचारल्यानंतर तो सांगतो मला काहीच आठवत नाही आहे, कारण मी तेव्हा ते पाठ करून बोललो होतो ना जेव्हा मी सोनलला घ्यायला आलो होतो तेव्हा. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, इतक्या लवकर तुम्ही पाठ केलेलं विसरलात, पण मला आठवतं आहे ना, मी तिथेच होतो ना, मी स्वतः ते कागदपत्र तपासून घेतले होते. आता अर्जुन कोर्टाला त्या आग लागल्याची बातमी दाखवतो आणि मग सुरेश कदम म्हणतो की हां बरोबर, 8 ऑगस्टलाच आग लागली होती, 8 ऑगस्ट 2008 साली. आणि मग हळूहळू तो बोलायला सुरुवात करतो. सायली मॅडमनी मला असंच सांगितलं होतं, याच दिवशी आग लागली होती, हे सगळं त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली होती आणि तेवढंच पाठ करून मी त्या दिवशी आश्रमात गेल्यानंतर बोललो होतो. या कामासंदर्भात आमच्या नेहमी भेटीगाठी व्हायच्या. आता ॲडव्होकेट शेंडे हाच मुद्दा उचलून धरतात आणि सायली कशी गुन्हेगार आहे हे कोर्टाला दाखवून देण्याचा प्रयत्न करू लागतात. अर्जुन इन्स्पेक्टर निकमांना विटनेस बॉक्समध्ये बोलावतो आणि त्यांना प्रश्न विचारतो की तुमच्याकडे जे काही पुरावे आले आहेत आणि सुरेश कदम यांचं स्टेटमेंट की मिसेस सायली सुभेदार त्यांना वारंवार भेटायला जायच्या, याबद्दल त्यांच्याकडे काही ठोस पुरावे आहेत का, काही फोटोग्राफ्स किंवा दुसरे काही पुरावे. तेव्हा इन्स्पेक्टर निकम म्हणतात की नाही, एक सुरेश कदम यांचं स्टेटमेंट सोडलं तर आमच्याकडे असे कुठलेही ठोस पुरावे नाही आहेत. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात पण सोनल ही अल्पवयीन आहे, हे सुद्धा कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो असं तुम्ही म्हणताय, पण माझ्याकडे सोनल अल्पवयीन नाही याचे पुरावे आहेत. तेव्हा अर्जुन पहिला आणि आत्ताचा बोन एज रिपोर्ट कोर्टामध्ये दाखल करतो. आता मात्र राकेश आणि सचिन दोघेही चांगलेच घाबरतात. अर्जुन सांगतो की अगोदरच्या रिपोर्टमध्ये फेरफार करण्यात आलेली होती, त्या रिपोर्टला मी चॅलेंज केलं आहे आणि
इन्स्पेक्टर सावंत यांच्या देखरेखीखाली पुन्हा दुसरे नवीन रिपोर्ट बनवले आणि त्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय की सोनलचं वय 20 ते 21 या वयामध्ये आहे. आता सोनलला सुद्धा हे सगळं माहिती असतं, त्यामुळे तीसुद्धा चांगलीच गडबडलेली असते. कोर्टाने इन्स्पेक्टर निकमांना प्रश्न विचारल्यानंतर ते सांगतात की यामध्ये माझा काही हस्तक्षेप नाही आहे. त्यामुळे जे पुरावे माझ्याकडे दाखल करण्यात आले तेच मी फक्त पाहिले आणि असं जर असेल तर दुसरा रिपोर्टच खरा मानण्यात यावा, कारण पहिला रिपोर्ट त्याच्यामध्ये फेरफार केलेली असावी. आता अर्जुनला शेंडे वकील म्हणतात की असावी, असेल या तत्वावरती कोर्ट चालत नाही ना. तेव्हा अर्जुन सरकारी डॉक्टर यांना बोलवतात. दोन्ही रिपोर्ट दाखवतात. तेव्हा डॉक्टर सांगतात की या पहिल्या रिपोर्टमध्ये पेशंटचं नाव बदललेलं आहे, कारण हा रिपोर्ट आमच्याच हॉस्पिटलमधल्या एका दुसऱ्या पेशंटचा आहे आणि दुसरा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट मात्र खरा आहे. वय 20 ते 22 आणि नाव सोनल. आता मात्र सचिन चांगलाच गडबडतो. त्याच्या हातातून सगळंच निसटून गेले असं त्याला जाणवतं. सगळे पुरावे सायलीच्या बाजूनीच आहेत असं त्याला वाटतं. आता कोर्ट काय निर्णय देईल ही सुद्धा भीती त्याला वाटत असते. आता अर्जुन भरत कदम याला विटनेस बॉक्समध्ये बोलावतो, जो की सरकारी दवाखान्यामध्ये वॉर्ड बॉयचं काम करत असतो. त्याला प्रश्न विचारल्यानंतर तो सुद्धा वडिलांच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे होते म्हणून मी हे काम केलं असं सांगतो. आता अर्जुन कोर्टामध्ये सगळी हकीकत सांगतो की कसं त्याला वॉर्ड बॉयवरतीच संशय आला होता. जेव्हा तो वडगावला जात होता त्यावेळेस त्याला तो वॉर्ड बॉय घाबरलेला दिसला आणि तिथेच एका कोपऱ्यामध्ये बऱ्याच वेळापासून होता. तेव्हा इन्स्पेक्टर सावंतांनी त्याची चौकशी केली असताना तो काही सांगायला तयार नव्हता. त्यानंतर अर्जुनसुद्धा तिथे येतो आणि तो सांगतो की याला डायरेक्ट आता 10 वर्षाची जेल होईल. त्यानंतर त्याच्या बायका मुलांचं काय होईल आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आता जर त्यांनी कबुली दिली असती तर फार फार तर त्याला समज देऊन त्याला इथून काढून टाकलं असतं. पण आता त्याची जेलची रवानगी करावीच लागणार आहे. आधीच तो अर्जुनला खूपच घाबरलेला असतो, कारण अर्जुन त्याला आधीच धमकावून बोललेला असतो की जर यावेळेस कोणी रिपोर्टमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी आयुष्यभर जेलमध्ये सडवेल. तेव्हा त्या वॉर्ड बॉयने अर्जुनसमोर सगळं कबूल केलेलं असतं. मात्र त्याने सचिन आणि राकेशचं नाव मात्र घेतलेलं नसतं. तो सांगतो की माझा मोबाईल हरवला आहे आणि दुसरा मोबाईल मी घेतलाही नाही. ते लोक कोण होते यांची नावंही मला माहीत नाही. फक्त ते मला फोन करून काम सांगायचे. अर्जुन म्हणतो काळजी करू नको. जसं तुला शोधलं आहे ना तसं त्या लोकांनाही शोधू. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि इन्स्पेक्टर सावंतांना सांगतो की तुम्ही याला ताब्यात ठेवा आणि उद्या डायरेक्ट कोर्टामध्येच आपण याला भेटूयात. भरतने काहीच न सांगितल्यामुळे या दोघांच्याही जीवात जीव येतो. राकेश म्हणतो की बरं झालं याने आपलं नाव नाही घेतलं, नाहीतर आपण संपलो असतो. आता जज साहेब असा निर्णय देतात, सोनलचं बर्थ सर्टिफिकेट शोधण्यासाठी पोलिसांनी लगेच कामाला लागावं. इतकी मोठी टेस्ट तिची करण्यात आली पण त्यामध्ये सुद्धा फेरफार झाली, हे काही योग्य नाही आहे. अर्जुन म्हणतो पण दाखला आणायची काही गरज नाही आहे, कारण माझ्याकडे त्या संदर्भातले सगळे पुरावेसुद्धा आहेत. आता अर्जुन कोर्टाला सांगतो की तो वडगावला गेल्यानंतर त्याच्या हाती कोणकोणते पुरावे लागले होते आणि ते सगळे पुरावे तो कोर्टामध्ये सादरसुद्धा करतो. आणि त्यावरून स्पष्ट होतं की सोनल ही अल्पवयीन नाही, तर ती 21 वर्षाची पूर्ण आहे. सचिनला मात्र खूप भीती वाटू लागते, कारण आता कोर्ट काय निर्णय देणार. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्ट सायलीच्या बाजूने निकाल देतो आणि सायलीवरती असणारे पॉस्कोचे सगळे चार्जेस हटवले जातात आणि तिला जामीनसुद्धा मिळतो. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि घरच्यांना प्रचंड आनंद होतो. मात्र महिपत आणि बाकीची त्यांची टीम मात्र चांगलीच चवतळून उठलेली असते. तर प्रेक्षकांनो, अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.